हिंदी। ये शिवम एक मैच हारे थे, दूसरा मैच जीत, पहला मैच जीते थे, दूसरा मैच हारे थे, तीसरे मैच में किस तरह का प्रेशर लेवल था? तीसरा मैच एक्चुअली बड़ी टीम के साथ था, तो हम लोग को वो प्रेशर हैंडल करके खेलना था। और एक्चुअली मेरे साथ सैंडी था, तो मेरे को इतना प्रेशर नहीं था। वो खुद बहुत अच्छी बैटिंग कर रहा था, तो इसके लिए बैटिंग भी अच्छी हुई और फील्डिंग तो हमारी अच्छी है। वो लास्ट में अच्छा हुआ कि मैंने अच्छा पकड़ लिया। जैसे कि अगर हम स्कोर की बात करें, काफी कम स्कोर था, एक बाउंड्री आती तो वो स्कोर बहुत कम हो जाता था। और शुरुआत की ओवर में काफी अच्छे रन आए थे, अरुण पाटिल ने अच्छी खासी बैटिंग की थी। तो उसके बाद जिस तरह का टीम कॉम्बिनेशन देखने को मिला, आखिर वाला गेंद आपको मालूम था आपके यहाँ पे आने वाला था, या फिर आपको लगा था कि ऑन साइड में मारेंगे? एक्चुअली सोनू भाई का स्ट्रॉन्ग जोन तो ऑफ साइड ही है, इसके लिए हम लोग ने सोचा ही था कि ऑफ साइड में बॉल आने वाला है, तो हम लोग रेडी थे पहले से। और रंजन दा है, सब लोग एक्सपीरियंस प्लेयर है, तो वो हिसाब से हम लोग 4 ओवर तक बहुत अच्छा कॉम्बिनेशन कर पा रहे हैं। पहला मैन ऑफ द मैच है, पहला मैन ऑफ द मैच अपने टीम के लिए परफॉर्मेंस करते समय मिल रहा है, कैसा फील कर रहे हो? ये तो बहुत अच्छी फीलिंग है कि टीम के लिए परफॉर्मेंस हो रहा है, यही आगे करना चाहूँगा मैं। इस ऑर्गेनाइजेशन के बारे में क्या कहना चाहोगे? एक बात फिर से, साइबा क्रिकेट क्लब का ये ग्राउंड है और उधर तुम्हारी फील्डिंग भी हो रही है, बैटिंग भी हो रही है, क्या कहना चाहोगे? ऑब्वियसली ये ऑर्गेनाइजेशन तो बहुत अच्छा है, यहाँ पे खेलने के लिए एक साल भर ऐसे वेट करते हैं हम लोग खेलने के लिए, बहुत अच्छा प्लेटफॉर्म है। यस, थैंक यू शिवम, थैंक यू। हमसे बात करने के लिए। आगे के मुकाबले के लिए बहुत सारी शुभकामनाएं आपको और आपकी टीम को। चला पुन्हा एकदा आपण मॅच कडे येतोय। एचजेके 11 वर्सेस साई सोपारा स्पोर्ट्स। ऑन साईडला खेळून टाकण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी संधी होती परंतु कव्हर नव्हतं म्हणून मारलेला नाही चेंडू, आणि म्हणूनच एकच धाव या ठिकाणी अर्जित करत असताना जितेंद्र। डावेष्टीच्या बाहेर जाणार चेंडू, वाईटची सांगतात हबीब, मला वाटते हा पहिला वाईट आता करताना दिसतोय, कारण चांगली गोलंदाजी याने मागील 2 सामन्यांमध्ये हाताळले। पुन्हा एकदा हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढला चेंडू, त्या ठिकाणी रनआउटची संधी होती, डायरेक्ट हिट, परंतु चेंडू मिस होतो एसटीला आणि एक धाव पूर्ण केली जाते। आजचं जर गणित बघितलं तर पहिल्या दिवसाचा खेळ आपण पाहिला, प्रत्येक कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारत होता। कालच्या दिवसामध्ये बहुतांश वेळा आपण पाहिलं होतं की नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली जायची, आणि आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा चित्र उलट आहे। प्रत्येक खेळ करणाऱ्या संघाची किंवा त्यांच्या खेळाडूंची एक मानसिकता एक वेगळ्या प्रकारे या स्पर्धेला बघते, वेगळ्या प्रकारे या विकेटला बघते आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करते। आपल्याकडे जे स्ट्रॉंग झोन आहेत त्याच्यावरती विश्वास दाखवून त्या प्रकारे डिसिजन घेत असताना आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेने पाहायला मिळते प्रत्येक संघ, आणि हीच खासियत आहे या वसई तालुक्यातील सर्व संघांची। आता मात्र उजव्या स्टेज जास्त बाहेर जाणारे चेंडू पाहायला मिळतोय, आउटसाइड ऑफ स्टंप, वाईटची सांगता, अवांतरित धाव, धावेने भर पडेल, धावा जाऊन पोहोचतात थेट 7 धावांवरती। शेवटचा चेंडू असेल, हबीब शेख ऑन बॉलिंग मार्क, ऑन सुरेख पद्धतीने घेऊन काढला चेंडू, आपल्याला माहितोय हलक्या हाताने एक धाव येते, एका धावेने षटक समाप्त होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पकडले जातात 8। या ऐकूया एक समुद्र संगीत। सर दुसऱ्या षटकाची हॅलो
दुसऱ्या षटकाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. मयूर पाटील गोलंदाजी मार्कवर आहे आणि सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला. या ठिकाणी जितेंद्र याच्या बॅटमध्ये देणार हा फटका एका धावेसाठी. जीवनाच्या वाटेवर चालत असताना अनेक संकट मित्रांनो येत असतात, परंतु संकटावर मात करून जो पुढे सरसावतो तोच खरा बाजीगर असतो मित्रांनो. आणि या ठिकाणी तुम्हाला या स्पर्धेमध्ये सुद्धा अशी अनेक अडचणी येतील, अनेक संकट येतील. त्या संकटांना तुम्हाला मात करावं लागेल त्या संकटावरती, तरच तुम्ही या स्पर्धेतून पुढे येताना पाहायला मिळाल. पाहूया कशा प्रकारची मेहनत केली जाते, कशा प्रकारे प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. त्या सामन्यात ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र त्या ठिकाणी गेलाय डिक्लेअर झोनच्या दिशेने एका धावेसाठी. हितेश होळकर मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच, चांगली अफलातून फलंदाजी केली होती. 44 धावांचा उच्चांक गाठला होता या ठिकाणी HK11 या संघाने. आणि आता मात्र समोर येऊन उभा टाकलाय साई सुपरा स्पोर्ट्स हा संघ आणि त्या संघासमोर त्याच प्रकारचा खेळ दाखवावा लागेल. पहिला सामना पराभूत झालेला साई सुपर स्पोर्ट, त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये विजय संपादन केला. तिसऱ्या सामन्यामध्ये खेळत असताना पाहूया कशा प्रकारची कामगिरी होते आणि काय घडतंय या मॅच मध्ये. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी एक धाव येते आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचतोय थेट 12 धावांवरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मयूर पाटील टर्फचं क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतात, अंडरआर्म बॉक्सचं क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतात, अंडरआर्म ओपनचं क्रिकेट खूप चांगल्या प्रकारे खेळतात आणि म्हणूनच त्याचं सिलेक्शन झालेलं आहे साई सोपारा स्पोर्ट्सच्या संघामध्ये. ही सायबा प्रीमियर लीग ही मानाची आणि दिमागाची स्पर्धा खेळण्यासाठी. शेवटच्या चेंडूपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली. जितेंद्रच्या बॅटमध्ये एक फटका पाहायला मिळते. एक धाव. अग्रेसिव्ह खेळाडू आहे, चपळाई खूप आहे या खेळाडूकडे. पदलाली त्याचा चांगला वापर करून अनेक प्रहार करणं जाणतो. मैदानाच्या चारू बाजूला फटकेबाजी करणं हे याची खासियत. आता पाहूया काय करतोय पुढील चेंडूवरती. डावेस्टच्या बाहेर पिचिंग झालेला चेंडू प्रथमेश गिरकर याला त्या ठिकाणी, आणि या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न. आणि काय घडलंय नक्कीच या ठिकाणी. आणि शेवटच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलेलं आहे. 3 धावा. येत आहेत. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव होती तिथे 2 झाल्या, 2 होत्या तिथे 3 झाल्या आणि पहिल्यांदा या ठिकाणी या मैदानावरती 3 धावा घेताना पाहायला मिळतंय हे दोन्ही फलंदाज. एका बाजूला हितेश आणि दुसऱ्या बाजूला जितेंद्र. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय 5. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पाहूया पुन्हा एकदा मयूर पाटील सज्ज होतात. 10 धावफलक 16 पाहायला मिळतात. यस, पॉवर प्लेची सुद्धा वाट पाहिली जाईल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बरसताना आपण या अगोदर पाहिल्यात. काही वेळेला असं पण झालंय धावा बरसत असताना एखादाच मध्ये ब्रेक लागला आणि 1 ते 2 षटकां धावांचा सुद्धा षटक हाताळताना आपण पाहिलंय. आता मात्र पुन्हा एकदा संधी होते. या ठिकाणी चेंडूला अडवलं जाते, गॅदर केलं जाते. तत्पुरुष स्टंप त्या ठिकाणी पडताना पाहायला मिळतं आणि म्हणूनच की काय दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा जाऊन पोहोचतायत 17 धावांवरती. या ऐकूया एक सुमधुर गीत आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येऊ. चला चालू करा. अजय गानाडे नवीन गोलंदाज पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी येतोय. पहिल्यापासून रणनीती बनवलेली आहे पॉवर प्लेचं षटक कोणता गोलंदाज हाताळेल आणि आघाडीचा गोलंदाज या ठिकाणी आता पॉवर प्ले षटक हाताळण्यासाठी आलाय. आता मात्र बॅटची एज घेऊन चेंडू सरळ गेलाय डिक्लेअर झोनच्या दिशेने एका धावेसाठी. अजय गानाडे अतिरिक्त स्विंग, अतिरिक्त उत्साह आणि वेल लाईन अँड लेंथ सातत्यानं दाखवत आलाय आणि आता म्हणूनच की काय त्याच्यावर जबाबदारी दिलेली आहे पॉवर प्लेच्या षटकाची. ती योग्य रीतीने पार पाडेल की नाही ही येणारी काळ वेळ आपल्याला नक्कीच दर्शवेल.
यापुढील होणारा सामना वंडर बॉयज वर्सेस JCCB. ऑन साइडला खेळून काढला, चेंडू जातोय सरळ डिक्लेअर झोनच्या दिशेने एका धावेसाठी. वट मॅच गोइंग हिअर, कारण एका बाजूला साई सोपारा स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला HJK11 हितेश गवळे यांचा संघ. स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये आहेत हितेश होळकर. हलक्यातून चेंडू मात्र त्याकडे यष्ट्या उद्ध्वस्त करतोय का, तर येस, इट इज गॉन. डीजे थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, धन्यवाद. नवीन फलंदाज चेतन मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय HJK11 या संघाच्या माध्यमातून. डावेस्टीच्या बाहेर पिचिंग झालेला चेंडू ऑन साइडला खेळून काढला, डिक्लेअर झोनच्या दिशेने पुन्हा एकदा चेंडू जातोय. सन्मान दिला जातोय त्या ठिकाणी चेंडूला. अजय घानाडे याच्या अगेन्स्ट खेळत असताना पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखादा मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करण्यास मदत करेल HJK11 संघाला. आता मात्र अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला, चेंडू सरळ जाऊन विसावतोय गिरीश यादव याच्या हातामध्ये. इज गॉन. थँक्यू धन्यवाद. पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे सायबा प्रीमियर लीग 2021 पर्व 3 या स्पर्धेच्या माध्यमातून. जे युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला प्रेक्षक वर्ग जोडलेले आहेत त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत. त्यानंतर आमची डिजिटल टीम आम्हाला जोडली गेलेली आहे. पाटील नेटवर्कचे नितेश पाटील, तसेच डिजिटल स्कोरर मिस्टर पाटील, त्यानंतर आमचे मॅन्युअल स्कोरर प्रसाद गावड, तसेच कुंभार ब्रदर्स आणि अनुराग चव्हाण यांचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. त्यानंतर आमचे शरद सातपुते त्यांचं सुद्धा स्वागत. आमची ही स्क्रीन दिसते त्यांच्या माध्यमातून त्यांचं स्वागत आहे. तसे आमचे ऑफिशियल्स किशोरदादा पाटील, गौरव पाटकर, सुमित वैद्य, प्रसाद गावड, प्रदोष बैकर आणि हर्षल गुप्ता यांचं सुद्धा मनापासून स्वागत. या पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये वळतोय. नवीन गोलंदाजी मार्कवर रोनित गोळकर. डावेस्टीच्या बाहेरून पिचिंग झाला, एक मोठा स्विंग पाहायला मिळतोय. मित्रांनो, या खेळाडूची एक वेगळी ख्याती आहे, कारण वसई तालुक्यातील नामवंत खेळाडूंचा जर उल्लेख करायचा झाला तर सर्वप्रथम सर्वांच्या मुखामध्ये नाव येतं. तसा तो खेळाडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर रोनित गोळकर. गणेश या नावाने खूप सारं प्रेम मिळालं, प्रसिद्धी मिळाली. मुंबई शहर, उपनगर तसेच पालघर जिल्ह्यामध्ये अनेक स्पर्धांच्या माध्यमातून चांगला खेळ दाखवणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळून काढला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, एक धाव येते. ऑन साइडला खेळून काढला चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जवळ जवळ डिक्लेअर झोनच्या दिशेने जाताना एकच धाव येते. कोणती संधी नाही मोठा फटका मारण्याची. या ठिकाणी देवानंद केणे म्हणजे कासम फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. वन ऑफ द ग्रेट लिजंड प्लेअर. एक काळ होता कासमने दणाणून सोडलं होतं एकविरा नारंगी या संघाच्या माध्यमातून खेळत असताना, आणि तो आता या ठिकाणी HJK11 या संघाच्या माध्यमातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी एक संधी होती, परंतु यस आमचे ऑफिशियल दर्शवतात विकेटचं पतन होतं आणि जितेंद्र तंबूच्या असलेला जाताना पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा आणि रिव्ह्यू सुद्धा या ठिकाणी घेतला जातोय. Finger is gone up.
शेवटचा 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा दापलकरती लगावल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूंमध्ये पाहूया किती धावा दापलकरती मोजल्या जात आहेत. देवानंद किनी फलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा ऑन साईडला जाऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडूवरती जाऊन फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटवरती गेले, पंच करून दिला, परंतु चेंडू शरीराचा वेध घेताना पाहायला मिळतोय आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळते. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 धावा दापलकरती पाहायला मिळत आहेत. साई सोपारा स्पोर्ट्स हा संघ करवडी करताना पाहायला मिळतोय, कारण चांगला कमबॅक रोहित गवळकर यांनी केलाय. चांगली गोलंदाजी अजय घानाडे यांनी साकारली आहे आणि म्हणूनच धावफलक थोडासा रोख धरताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर पिच झालेला चेंडू त्या ठिकाणी स्विंग मारताना पाहायला मिळतोय. एक धाव येते. शेवटचा चेंडू असणार आहे. शेवटच्या चेंडूनंतर आम्ही टॉस का बॉस मध्ये सुद्धा आमंत्रित करणार आहोत. यापुढे होणारा सामना वंडर बॉयज वर्सेस जेसीसीबी. कॅप्टन प्लीज टॉस साठी या. ऑन साइडला खेळून काढलाय चेंडू त्या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेने जातोय. त्या ठिकाणी रोहित सदार्थी नाराज असतील आणि षटकाची समाप्ती इनिंग ब्रेक होतोय. धावा दापलकरती मोजल्या जात आहेत. 28 आणि 29 धावांचं आव्हान येऊन उभं ठाकलेलं आहे साई सोपारा स्पोर्ट्सच्या संघासमोर. चला वंडर बॉयज कॅप्टन आणि जेसीसीबी विनंती आहे आपण टॉस साठी या. थँक्यू टू द वंडर बॉयज कॅप्टन प्लीज. वंडर बॉयज कॅप्टन. वंडर बॉयज कॅप्टन टॉस साठी या. यस आलेला प्रसाद गावड विनंती टॉस करून घ्या. चला सामन्याला सुरुवात करायची. पहिला चेंडू स्ट्रेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. चांगली फेकी तर रोहित याच्या माध्यमातून करत असताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगलं चित्र पाहायला मिळतंय. एक धाव. रस्त्यावरती असणाऱ्या गाड्या बाजूला काढा मित्रांनो, त्या ठिकाणी ट्रॅफिक होतीये. विनंती आहे की आपण जाऊन आपापल्या गाड्या योग्य ठिकाणी लावा. साहेब व्हॉलंटियर्स लक्ष द्या त्या ठिकाणी. चला चालू करा. 2 चेंडू आणि 2 धावा आता पाहायला मध्ये. आता चेंडू मारता जातोय स्ट्रेट डाऊन द विकेट. प्रथमेश गिरकर पॅटर्न शॉट लागवत असताना साहेबाचा उपकार येतोय. 4 धावा. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. थँक्यू. सुरेखाचा फटका पाहायला मध्ये स्ट्रेट डाऊन द विकेट. अप्रतिम फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कोणती संधी नव्हती इथेचकडे,
मोठा आकडा पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू सरळ जातोय इंटू द गॅप 4 धावा. थँक्यू. ज्या ज्या वेळेला संकट तुमचे दरवाजे ठोकत असतात त्या त्यावेळेला त्या संकटांना सांगा मॅच अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही मित्रांनो. आणि या ठिकाणी दाखवतोय प्रथमेश गिरकर या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 चौकार लगावत असताना 4 चेंडूच्या चावत्यानंतर 10 धावा. व्हॉट अ मॅग्निफिसंट बॅटिंग फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळतोय. एक वेगळ्या तऱ्हेचा फलंदाज आहे मित्रांनो. मोठा फटका ऑन साईडला खेळून काढण्याचा प्रयत्न, चेंडू त्या ठिकाणी जोपर्यंत गॅदर केला जातोय रनआउटची संधी होती, फेकी चुकीच्या ठिकाणी केली आणि म्हणूनच की काय एक धाव पूर्ण होत असताना पाहायला मिळते प्रथमेश आणि केदार यांच्या माध्यमातून. चांगलं कॉर्डिनेशन कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. टीटीपीचा चांगला वापर, टॅलेंट, टेम्परामेंट आणि परफेक्शन या ठिकाणी दाखवतायत दोन्ही फलंदाज आणि म्हणूनच 11 धावा धाव फलकावरती मोजल्या जात आहेत. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिला षटक या ठिकाणी मार्गस्थ, पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होती आणि धावा धाव फलकावरती लगावल्या जात आहेत एकंदरीत 12. या ऐकूया डीजेला आणि पुन्हा एकदा मैदानात. आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे, हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. अब सब मस्त मामले बड़े खुदार हैं, अब हर एक दिन फराज का त्योहार है, अब ये ही नाजुबे तेरी थँक्यू डीजे. सुरेख पद्धतीने चेंडूला त्या ठिकाणी ड्राईव्ह केलं गेलं, 2 लगातार चौकार आले. त्यानंतर आपण पाहतोय त्याच्या बळावरती 12 धावा धावफलकावरती मोजल्या जातात. नवीन गोलंदाजी मार्कवर हितेश होळकर हलक्या हाताने खेळून काढला चेंडू एका धावेसाठी जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, मैदानाच्या आतमध्ये विकेटच्या मधून धावत असताना केदार देसाई, प्रथमेश गिरकर मोठी नावं आहेत अंडरआर्म क्रिकेट विश्वामधील आणि ती या ठिकाणी त्याला साजेस असा खेळ दाखवतायत. एक पराभव एक विजय त्यांच्या वाटेला आलाय. तिसरा सामना खेळतात आणि तिसऱ्या सामन्यामध्ये कोण कुरघोडी करेल, कोणता संघ या ठिकाणी गुणतालिकेमध्ये पुढे येताना पाहायला मिळेल ते आपण पाहणार आहोत. कारण आतापर्यंत अपराजित असा एकच संघ आहे आजच्या ग्रुपमधील, तो म्हणजे जेसीसी बी. होत्याचं नव्हतं, कोणाला वाटलं नव्हतं की हा संघ अशा प्रकारे खेळी करेल आणि ती खेळी या ठिकाणी साकारली त्या खेळा अक्षय सांगळे यांच्या संघाने आणि 2 सामने जिंकत असताना 4 गुणांची कमाई करताना पाहायला मिळतोय. ज्या व्हाईट बॅनरच्या मागे ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्या गाड्या बाजूला करा मित्रांनो. ज्या विकेट किपरच्या मागचा जो व्हाईट बॅनर आहे त्याच्या मागे ज्या गाड्या आहेत त्या गाड्या बाजूला करा. आमच्या व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी आहेत, अन्यथा तुमच्या गाडीला इजा होऊ शकते. विनंती आहे त्या व्हाईट बॅनरच्या मागे ज्या गाड्या असतील, एक केटीएम आहे आणि ती केटीएम सुद्धा बाजूला करा. 7482 केटीएम. तर 2 षटकांची समाप्ती, 18 धावा धाव फलकावरती लगावताना आपण पाहतोय. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल ती 11. या ऐकूया एक सुमधुर गीत. थँक्यू विजय. हा बोल. 1414 ऍक्टिवा कोणाची असेल बाजूला काढा. 1875. गाड्या योग्य ठिकाणी लावा मित्रांनो, सहकार्य करा. 0287 ही सुद्धा गाडी बाजूला घ्या. रस्त्यामध्ये गाड्या कोणी लावू नका, विनंती आहे आपणास.
की योग्य ठिकाणी गाड्या पार्क करा, जेणेकरून तुमच्या गाडीला कोणताही त्रास किंवा इजा होणार नाही. 5242. ज्या गाड्यांचे मी नंबर घेतोय त्या गाड्या कृपया करून त्या ठिकाणून हलवा. 996 7868. या सर्व गाड्या कृपया करून त्या ठिकाणून बाजूला खाला. सुरेखाचा पटका त्या ठिकाणी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जवळजवळ सीमारेषेच्या पार जाणारा फटका रोहित गोलकरच्या बॅटमधून अडवला जातोय आणि एकच धाव त्या ठिकाणी येते. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. रोशनला मी 2 वर्षापूर्वी पाहिलं होतं याच प्रकारचं क्षेत्ररक्षण करत असताना, तर रोशन मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण दर्शवतोय. कासमांचा चेंडू हलक्या हाताने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेताना पाहायला मिळते. एकदा पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट बिलकुल होईल आणि ही स्ट्राईक रोटेट होत असताना धावा जाऊन पोहोचते धाव फलकावरती. एकंदरीत 21 रन्स आफ्टर दॅन 1 लॉस. 2.4 षटकं हाताळली गेलेली आहेत. पॉवर प्लेचं हे षटक, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय घडतंय आणि काय बिघडतंय आपण या सामन्यादरम्यान पाहणार आहोत. ऑफसाईडच्या बाहेर पंच, ज्या प्रकारे चेंडू लँड झाला तिथून ऑफ ब्रेक होत असताना एक धाव येते डिक्लेअरच्या रूपाने केदारच्या खात्यामध्ये. विशाल वैद्य व्यासपीठावर याचं विशाल वैद्य. नवीन गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिले सांघिक 4थं षटक आणि निर्णायक षटक घेऊन येत असताना मिस्टर चेतन आपल्याला पाहायला मिळतोय. समोर केदार देसाई आहे. नॉन स्ट्राईक एंडला रोहित गोळकर उर्फ गण्या आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गतीचा जर विचार करायचा झाला तर 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी साई सुपरा स्पोर्ट्स या संघाला. केदार स्ट्राईक. रोशनचा हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर पिच झाला, तिथून मात्र हलक्यातून खेळून काढलाय. कोणताही मोठा फाटका मारण्याचा मानस नाही आणि म्हणूनच आपल्याला एक धाव येत असताना आता मात्र या ठिकाणी चेंडू सरळ गेला डिक्लेअर झोन मध्ये. संधी होती, हितेश गवळी चुकी करतायत. एक एक्स्ट्रा धाव म्हणेल मी तर, आणि ही एक धाव येत असताना आपण पाहतोय धावा धावफलकात लगावल्या जात आहेत. 25. 4 चेंडू 4 धावांची गरज. काय मॅच आहे मित्रांनो. आज भरपूर सामने असे पाहायला मिळाले ज्या सामन्यांमध्ये बॉल टू रनचं समीकरण शेवटच्या क्षणापर्यंत येताना आपण पाहिलंय. एका धावेने धावांचा रतीप रचला जातोय. धावसंख्येला बढावा देण्याचा प्रयत्न केला जातोय. धावफलक या ठिकाणी पुन्हा एकदा गतिमान होत असताना 3 चेंडू आणि 3 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चला गाई करा. 3 चेंडू आणि 3 धावा. विशाल वैद्य व्यासपीठावरती या. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. एक धाव पूर्ण केली जाते. दोन चेंडू आणि 2 धावांची गरज. रोहित गोळकर एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला केदार देसाई. काय घडतंय या मॅच मध्ये.
चला 2 चेंडू आणि 2 धावा. एक वेगळं चित्र आहे, शांत चित्ताचं वातावरण. थंडीला सुरुवात झाली तरी सुद्धा गरमाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेतन टू रोनित. गणेशन स्ट्राईक पाहायला मिळतोय. काय असेल या चेंडूवरचं चित्र हे आपण पाहणार आहोत. चेतनचा हा चेंडू डावेस्टीच्या बाहेर पीच झाला, त्यानंतर चेंडूला बिरकावून दिलाय. चेंडू सरळ गेलाय इनटू द गॅप. 4 धावा चौकाराने फिनिश करतोय. या 4 धावांनी विजय संपादन करतोय साई सोपारा स्पोर्ट्स नाळा सोपारा. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन डीजे. थँक्यू हृदय. शिवम राय विनंती की आपण ऑरेंज कॅप येऊन केदार देसाईला द्यायचे. शिवम राय ऑरेंज कॅप या ठिकाणी केदार देसाईला द्यायचे. आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय. संघ संकटात होता आणि त्यावेळेला अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण दाखवत असताना पॉवर प्लेचं षटक ज्याने हाताळलं असं अजय गानारे ठरतोय मॅन ऑफ द मॅच.